हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा स्वागत करते लाईफ विथ वर्षाज लाईफस्टाईलमध्ये. तर आज संडे आहे आणि संडे म्हणजे थोडासा निवांत वेळ असतो आणि सगळ्या गोष्टी एकदम निवांत करायला भेटतात. सो आज आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन. तर चला ते कसं होतं आहे ते तुम्हाला नक्की शेअर करते आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यामध्ये कुठले प्रोडक्ट वापरते हेही तुम्हाला सांगणार आहे. एकदम सिम्पलवाले प्रोडक्ट आहेत. सो चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी पहिलं तर फेस वॉशने चेहरा व्यवस्थित धुवून घेतलेला आहे. आंघोळ करतानाच वॉश केलेला आहे. नंतर त्यावर मी टोनर यूज करते आहे. टोनर जोविकचं वगैरे टोनर वापरलं तरीही चालेल. काहीच नसलं, टोनर कुठल्याही प्रकारचं नसलं तरी साधं रोज वॉटर तुम्ही मारू शकता. तर मी टोनर मारून झालेलं आहे आणि त्याच्यानंतर 1-2 मिनटं मी ते पूर्ण मर्ज करून घेतले स्किनमध्ये टोनर. नंतर निव्हियाचं मॉइश्चरायझर, जी व्हाईट निव्हिया असते त्या निव्हिया मॉइश्चरायझर मी यूज करते आहे. एक बोटाचं पूर्ण एक कांडी आपल्या बोटाची एवढं मॉइश्चरायझर घेऊन पूर्ण चेहरा, कान आणि आपला गळा या पूर्ण फेसवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. व्यवस्थित स्किनमध्ये मर्ज झालं पाहिजे, ॲब्झॉर्ब झालं पाहिजे स्किनला. 1-2 मिनटं वेळ जाऊ द्यायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पुढची स्टेप करायची आहे. हे स्किन केअर फक्त 5 मिनटात होणार आहे, त्यामुळे खूप जास्त वेळ लागत नाही. सो मॉइश्चरायझर व्यवस्थित अप्लाय करून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. इथे मी सध्या VLCCचं सनस्क्रीन वापरते आहे. तुम्ही हवं तर कुठल्याही ब्रँडचं वापरू शकता. भरपूर सारे ब्रँड आहेत. मी आत्ता सध्या तरी VLCC हे यूज करते आहे. ते अल्टरनेट चेंज होत राहतं, कुठलं कधी वापरायचं, कधी हे कधी ते असं होत राहतं. तर इथं सनस्क्रीन मी घेतलेलं आहे. सेम मॉइश्चरायझर घेतलं त्याच क्वांटिटीमध्ये आपल्याला सनस्क्रीन पण घ्यायचं आहे. सनस्क्रीनही आपल्याला व्यवस्थित अप्लाय करायचं आहे पूर्ण फेसवरती. 2 ते 3 मिनिट सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला जाऊ द्यायचे. पूर्ण गळ्याला आणि पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित सनस्क्रीन अप्लाय करून घ्यायचं आहे. सनस्क्रीन अप्लाय करून झाल्यानंतर हवं तर तुम्ही त्याच्यावरती कॉम्पॅक्ट वापरू शकता किंवा कुठल्याही तुमच्या आवडीचा लूज पावडर वापरू शकता. शक्यतो पॉन्ड्स वगैरे हा पावडर नाही वापरायचा आहे. वापरत असाल काही हरकत नाही, बट बऱ्याच जणांना फेस काळा होण्याचं चान्सेस असतात. सो मी इथे ओरिफ्लेमचा लूज पावडर वापरते. तर एकदम थोडाच वापरते, खूप जास्त काही गरज नाही पडत सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर लावल्यामुळं. सो इथे मी निव्हियाचं लूज पावडर घेतलं आणि ते अप्लाय केलेलं आहे. तर हिला मी जेव्हा आवरत असेल तेव्हा हिला यायचं असतं आणि मध्ये मध्ये करायचं असतं. हे तिचं नेहमीचं ठरलेलं आहे. काहीतरी त्यातलं तिला पाहिजे असतं किंवा लावायचं असतं आणि त्यातले पावडर घेऊन तिने ती तोंडाला लावलेली आहे. तर बघा तिच्या तोंडावरती ती कशी झाली आहे. तर ही कोण आहे आणि इथे काय करते आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला ते एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर इथे मी नंतर टिकली अप्लाय केली आहे आणि बायोटेकचं लिप बाम आहे. बायोटेकचं लिप बाम अप्लाय केलेलं आहे ओठांवरती. हेही चेंज होत राहतं, कधी बायोटेक असतं, कधी अजून कुठल्या ब्रँडचं असतं. तर इथे मी एक न्यूड शेड लिपस्टिक लावली आहे. लिपस्टिक आहे ही ओरिफ्लेमचीच आहे. एकदम न्यूड शेड आहे. लावला आहे की नाही लावला आहे असं काही समजत नाही आणि त्यामुळं मला तो शेड आवडतो. आणि सगळं झाल्यानंतर एक छोटंसं कानातलं टॉप्स घातलेत आणि दॅट्स इट. एवढंच माझं मॉर्निंगचं स्किन केअर असतं, डेलीचं. घरात असल्यानंतरही आणि बाहेर जातानाही एवढंच असतं. याच्यापेक्षा वेगळं काहीही नसतं बस. तर हे फक्त तुम्ही 5 मिनटामध्ये क्रिएट करू शकता. खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त महाग पण प्रोडक्ट नाही आहेत. सगळ्यांच्या बजेट फ्रेंडली आहेत. सो माझा इथं पूर्ण मॉर्निंगचा स्किन केअर रुटीन करून झालेला आहे. तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठलं मॉइश्चरायझर वापरता, कुठलं सनस्क्रीन वापरता हेही नक्की सांगा. आणि हेअर वॉश केले होते तर त्यामुळे हेअर वॉश केल्यानंतर त्यावरती
सिरम वापरणं हे गरजेचं असतं हेअर डॅमेज होऊ नयेत म्हणून. तर इथं मी ट्रिक्स या ब्रँडचं सिरम यूज करते आहे. तर सिरम हे ओल्या केसांमध्ये यूज करायचं असतं, त्यामुळे मी केस जोपर्यंत ओले आहेत तोपर्यंतच ते लावून घेते आहे. चला तर मग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर